श्री स्वामी समर्थ. उद्या वटपौर्णिमा. सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाका या 5 पैकी 2 वस्तू. पतीची जोरदार प्रगती होईल, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो, माता माऊलींनो. उद्या 29 जून 2026 म्हणजे संपूर्ण वर्षभराच्या दिवसाची प्रत्येक सुहासिनी अत्यंत आतुरतेने वाट पाहत असते. तो अखंड सौभाग्य देणारा महामंगळकारी सण वटपौर्णिमा. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं, 7 जन्माची सोबत मिळावी आणि त्याच्या आयुष्यात यशाची शिखरे त्याने गाठावी म्हणून आपण दरवर्षी हे व्रत अतिशय श्रद्धेने, निष्ठेने आणि प्रेमाने करतो. पण सख्यांनो, मनामध्ये एक गोष्ट अगदी पक्की गाठ बांधून ठेवा. यंदाची वटपौर्णिमा ही इतर वर्षांसारखी अजिबात साधी किंवा सामान्य नाही. यंदा ब्रह्मांडामध्ये तब्बल 25 वर्षांनंतर असे काही दुर्मिळ आणि अद्भुत राजयोग जुळून आले आहे, जे थेट तुमच्या पतीच्या नशिबाशी जोडलेले आहे. उद्याचा दिवस हा इतका शक्तिशाली आहे की फक्त काही साधे विधी करून तुम्ही तुमच्या पतीचे नशीब एका रात्रीत पलटून टाकू शकता. त्याचे रखडलेले पैसे परत मिळतील. नोकरी व्यवसायात प्रचंड प्रगती होईल. जितका हा दिवस शुभ आहे, तितकाच तो संवेदनशील सुद्धा आहे. जर तुम्ही उद्या पूजेच्या वेळी वाण देताना किंवा अगदी तुमच्या पेहराव्यात न कळतपणे एक छोटीशी जरी चूक केली तर त्याचे भयंकर आणि तितकेच विपरीत परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागू शकतात. अनेकदा आपण म्हणतो ना की मी एवढी पूजा करते, उपवास करते, तरी माझ्या पतीच्या नशिबाची कुलप का उघडत नाही. तर सख्यांनो, याचं उत्तर याच छोट्या चुकींमध्ये दडलेलं असतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. आज मी तुम्हाला शास्त्रोक्त माहितीच्या आधारे अशा 5 पैकी 2 अत्यंत चमत्कारिक वस्तू सांगणार आहे, ज्या उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाकून जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या पतीच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील. त्यांच्या मार्गातील येणारे सगळे अडथळे दूर होतील आणि जे शत्रू किंवा विरोधक तुमच्या पतीला त्रास देत आहेत, जे त्याच्या मागे कुरबुरी करत आहे, ते शत्रू स्वतःहून तुमच्या आणि तुमच्या पतीच्या समोर लोटांगण घालतील, नतमस्तक होतील. हा महा उपायासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. यंदाच्या वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना नक्की कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आणि यमराज प्रसन्न होतील. असे कोणते 3 अशुभ रंग आहे जे चुकूनही उद्या परिधान करायचे नाही, अन्यथा सौभाग्याला गालबोट लागू शकते. पूजेचा सर्वात अचूक आणि शुभ मुहूर्त कोणता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या दिवसातील अशी कोणती एक अशुभ वेळ आहे ज्या वेळेत चुकूनही वडाला सूत गुंडाळायचं नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला वटपौर्णिमेचे संपूर्ण रहस्य समजेल. माझ्या सगळ्यांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी, आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. एका कमेंटमुळे खूप मोठी ताकद तुम्हाला मिळते. तसेच आपल्या इतर मैत्रिणींचे आणि सख्यांचे कल्याण व्हावे म्हणून हा माहितीपूर्ण व्हिडिओ आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया उद्याचा तो महाविधी. सख्यांनो, आपण दरवर्षी अगदी हौसेने वटपौर्णिमेची तयारी करतो. आजच्या दिवशी नखांना मेहंदी लावण्यापासून ते अगदी पूजेच्या ताटाची सजावट करण्यापर्यंत आपली लगबग सुरू असते.
आपण वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो, सुहासिनी मैत्रिणींना बोलावून वाण देतो, गप्पा मारतो, हळदी कुंकू करतो, सगळं कसं अगदी आनंद वाटतं. पण सख्यांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय गंभीर प्रश्न विचारायचा आहे. कधी शांतपणे बसून तुम्ही हा विचार केला आहे का की शास्त्रामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अत्यंत गुप्त ठेवण्यास काय सांगितलेले आहे? अशी कोणती रहस्य आहे जी आपण पूजेच्या वेळी उघड करायची नसतात? अनेकदा आपल्या मनात, विशेषतः आपल्या महिलांच्या मनात एक खंत असते. आपण देवाचं सगळं करतो, सगळे उपवास तापास पाळतो, कुळदेवतेचं करतो, महालक्ष्मीची व्रत करतो, तरीही घरातील गरिबी, घरातील पैशाची चणचण संपत का नाही? पती रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो, तरीही त्याच्या नोकरीत म्हणावी तशी प्रगती होत नाही. व्यवसायात सारखं नुकसान का होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराबाहेर असो वा घरात विनाकारण शत्रू आणि विरोधक त्रास का देतात? पाठीत खंजर खुपसणारे लोक आपल्याच जवळचे का निघतात? असं का होतं? अशी वेळ आपल्याच वाट्याला का येते? आपल्याला वाटतं की आपल्या हाकेला ओ देत नाही देव. पण सख्यांनो, दोष देवाचा नसतो. आपण न कळतपणे, अतिउत्साहात किंवा माहिती नसल्यामुळे काही अशा गंभीर चुका करून बसतो ज्या आपल्या साध्या लक्षातही येत नाही. पूजा करताना कुणाशी तरी बोलणं, वाण देताना झालेली चूक किंवा मनात आलेला एखादा वाईट विचार, या छोट्या छोट्या चुका आपल्या संपूर्ण पूजेचं पुण्य नष्ट करतात. पण सख्यांनो, निराश होऊ नका, कारण यंदा 2026ची ही वटपौर्णिमा एक अत्यंत विशेष आणि अलौकिक नक्षत्रात येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या नक्षत्राच्या प्रभावामुळे उद्याच्या दिवशी ब्रह्मांडातून म्हणजेच थेट ईश्वरी शक्तीकडून सकारात्मक ऊर्जा अत्यंत तीव्र गतीने पृथ्वीवर प्रवाहित होणार आहे. ही ऊर्जा इतकी शक्तिशाली आहे की उद्याच्या दिवशी तुम्ही जी काही पूजा कराल, जे काही दान धर्म कराल किंवा जो छोटासा उपाय कराल, त्याचे फळ तुम्हाला 1 पट नाही, 2 पट नाही, तर थेट 100 पटीने जास्त मिळणार आहे. याचा अर्थ असा की गेलेले दिवस बदलण्याची हीच ती सुवर्ण संधी आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला जो विशिष्ट उपाय सांगणार आहे ते कान देऊन नीट समजून घ्या आणि वही पेन घेऊन लिहून ठेवा. विशेषतः मी बऱ्याचदा पाहते की साड्यांच्या रंगाबाबत महिला खूप मोठ्या चूक करतात. आजकाल बाजारात फॅशनचे इतके प्रकार आले आहे की दुकानात छान दिसते, यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे म्हणून आपण एखादी डिझायनर साडी विकत घेतो आणि ती नेसून पूजेला जातो. पण माझ्या माऊलींनो, शास्त्रानुसार वटपौर्णिमेला ठराविक रंग नसलेल्या पतीवर अचानक मोठं संकट ओढवू शकतं, ज्याच्या आरोग्याला आणि आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो. ते 3 भयंकर रंग कोणते आहे जे उद्या चुकूनही तुमच्या शरीरावर नसावेत, हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. कारण ते जाणून घेणं तुमच्या सौभाग्यासाठी अतिशय गरजेचं आहे. पण सख्यांनो, त्या 3 रंगांबद्दल जाणून घेण्याआधी आपण ते समजून घेऊया की उद्या वटपौर्णिमेच्या पूजेचा अतिशय महत्त्वाचा आणि अचूक शुभ मुहूर्त कोणता आहे. आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे उद्या दिवसातील ती एक अशुभ वेळ कोणती आहे, ज्या वेळेत जर तुम्ही वडाची पूजा केली तर तुम्हाला पुण्य तर मिळणारच नाही, उलट तुमच्या पदरात भयंकर दोष पडेल. चला आधी ती वेळ नीट समजून घेऊया. माझ्या लाडक्या भगिनींनो, पंचांगानुसार 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे हे नीट ऐकून घ्या. कारण
चुकीच्या वेळेत केलेली पूजा देवापर्यंत पोचत नाही. पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे. वटपौर्णिमेचा प्रारंभ 29 जूनला पहाटे 3:07 होणार आहे आणि या पौर्णिमेचा समाप्ती 30 जून पहाटे 5:27 होणार आहे. म्हणून उद्या तिथीनुसार यंदा 29 जूनला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे. 29 जून रोजी पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी 8:48 पासून ते 10:40 पर्यंत अतिशय असा शुभ मुहूर्त आहे आणि म्हणूनच तुम्हाला याच वेळेत पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपली घरातील काही कामं असतात म्हणून आपण घरातील काम करत बसतो आणि पूजा ही शेवटी करतो, परंतु असं तुम्हाला चुकूनही करायचं नाही. पूजा ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे बघा, या दिवशी तुम्हाला या शुभ मुहूर्तावरच पूजा करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर या वेळेमध्ये तुम्हाला नाहीच शक्य झालं तर या दिवशीचा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. ज्योतिषशास्त्रात जर आपण कोणतीही पूजा किंवा सेवा जर शुभ मुहूर्तावर केली तर ते खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं. म्हणून या शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ सुद्धा असतो. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी राहू काळ असणार आहे आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत साधारण 1.5 तास हा राहू काळ असणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला चुकूनही वटपौर्णिमेची पूजा ही करायची नाही. या वेळेत चुकूनही वडाच्या झाडाला सूत गुंडाळू नका किंवा तिची पूजा करू नका. या अशुभ वेळेत जर तुम्ही पूजा केली तर घरात क्लेश वाढतात आणि पतीच्या आरोग्याचा वर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सकाळीच पूजेचे सर्व विधी उरकून घ्या. आता वळूया आपल्या सर्वात आवडत्या विषयाकडे, तो म्हणजे वटपौर्णिमेचा पेहराव. वटपौर्णिमेला प्रत्येक स्त्रीला नटायला नऊवारी साडी नेसायला खूप आवडतं, पण सख्यांनो, फॅशनच्या नादात शास्त्र विसरू नका. हे 3 रंग चुकूनही वापरू नका. काळा रंग हा राहू आणि शनीचे प्रतीक मानला जातो. कोणत्याही शुभ किंवा सौभाग्य कार्यात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य आहे. वटपौर्णिमेला काळी साडी किंवा काळे काठ असलेली साडी चुकूनही नेसू नका. याने पतीच्या प्रगतीत अडथळे येतात. दुसरा पांढरा हा शांततेचा असला तरी सौभाग्यवती महिलांनी वटपौर्णिमेसारख्या मोठ्या सणाला शुद्ध पांढरी साडी नेसू नये. गर्द, करडा किंवा सिमेंट कलर हा रंग उदासीनता दर्शवतो. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पती पत्नींमध्ये विनाकारण वाद होतात. यंदा याच रंगाची साडी नेसा, होईल पतीची जोरदार प्रगती, सांगते. यंदा वटपौर्णिमेला तुम्ही लाल, हिरवा किंवा पिवळा या रंगाची साडी नेसावी. हिरवा रंग निसर्गाचा आणि वटवृक्षाचा रंग आहे जो समृद्धी आणतो. लाल रंग हा साक्षात माता लक्ष्मी आणि दुर्गेचा आशीर्वाद आहे. जर तुम्ही यंदा लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. तुमच्या पतीचे नशीब सोन्यासारखे चमकून लागेल. आता मी तुम्हाला तो महाउपाय सांगणार आहे ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात. उद्या सकाळी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला जाण्यापूर्वी तुम्ही आंघोळ कराल तेव्हा तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मी सांगत असलेल्या या 5 वस्तूंपैकी कोणत्याही 2 वस्तू नक्की टाका. हा उपाय इतका प्रभावी आहे की त्यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुमच्या पतीभोवती एक संरक्षण कवच तयार होईल, ज्यामुळे शत्रू त्याचे काहीही
वाकडे करू शकणार नाही आणि ते स्वतःहून लोटांगण घालतील. या आहेत त्या 5 दिव्य वस्तू. कच्चे दूध. पाण्यात थोडेसे कच्चे तूप टाकल्याने चंद्राचे दोष दूर होतात आणि पती पत्नींमध्ये प्रेम वाढते. दुसरं म्हणजे गंगाजल. यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि घरातील गरिबी दूर होते. तिसरं म्हणजे हळद. ही सौभाग्याचे प्रतीक आहे. पाण्यात चिमूटभर हळद टाकल्याने गुरु ग्रह बलवान होतो, ज्यामुळे पतीच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रचंड पैसा आणि प्रगती मिळते. चौथं आहे काळे तीळ. पाण्यात थोडे काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने पतीवर असणारी सर्व संकटे, नजर दोष आणि शत्रूंची वाईट नजर दूर होते. लाल गुलाबाच्या पाकळ्या किंवा सुहासिक फूल. यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुहास टिकून राहतो. तुम्हाला काय करायचे आहे? या 5 पैकी कोणत्याही 2 वस्तू, उदाहरणार्थ हळद किंवा गंगाजल किंवा हळद किंवा कच्चे दूध उद्या तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाका आणि मनामध्ये आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि प्रगतीची प्रार्थना करत स्नान करा. हा उपाय अत्यंत गुप्त ठेवा. कोणालाही सांगू नका. याचे परिणाम पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. वटवृक्षाचा हा गुप्त उपाय पतीला मिळवून देईल अफाट यश आणि पैसा. सांगते. साहित्य: 1 विड्याचे पान, अखंड, कुठेही फाटलेले नसावे. 1 सुपारी, 1 रुपयाचे नाणे, थोडेसे केसर किंवा हळद. कसे करायचे सांगते. उद्या जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जाल तेव्हा आपल्या पूजेच्या ताटात 1 विड्याचे पान घेऊन जा. पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी किंवा खोडाजवळ ते विड्याचे पान ठेवा. त्या पानावर 1 सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे ठेवा. त्यानंतर चिमूटभर हळद किंवा केसर अर्पण करा. आता डोळे बंद करून वटवृक्षाला, ज्यामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात, आणि सावित्री माता सत्यवानाला मनोभावे प्रार्थना करा. माझ्या पतीच्या आयुष्यातील सर्व संकटे, गरिबी आणि शत्रूचा नाश दूर होऊ दे. त्यांना नोकरी व्यवसायात यश मिळवू दे. पूजा संपून घरी जाताना ते 1 रुपयाचे नाणे आणि ती सुपारी गुपचूप आपल्या पूजेच्या ताटात परत घेऊन या. घरी आल्यावर काय करायचे? घरी आल्यावर ते नाणे आणि सुपारी लाल कपड्यात बांधून तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पतीच्या पॉकेटात ठेवून द्या. सख्यांनो, या उपायामुळे घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. पतीच्या कामात नजर दोष दूर होतो आणि पैशाची आवक प्रचंड वाढते. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा आणि कोणाशीही याबद्दल बोलू नका. सख्यांनो, हा तिसरा उपाय देखील तुमचे अत्यंत सिक्रेटमध्ये समाविष्ट करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. देवाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.